पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या काही टेक्निकल टर्म्स. तर यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड तसेच वायरमन, इलेक्ट्रिशियन या आयटीआय मधील स्टुडंटला लागणाऱ्या महत्त्वाच्या बेसिक टेक्निकल टर्म्स बद्दल इन डिटेल कन्सेप्ट वाईज अभ्यास करूया. चला तर मग बघूया आपल्या वेगवेगळ्या टर्म्स. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन्स. स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन बद्दल मी पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण आणखीन एकदा आपण स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन बघू. कारण मित्रांनो, आयटीआयचे विद्यार्थी असो, डिप्लोमाचे विद्यार्थी असो किंवा डिग्रीचे विद्यार्थी असो, इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो, इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, ॲब्रिव्हिएशन फार महत्वाचे आहेत मित्रांनो. ॲब्रिव्हिएशन फार आणि फार महत्वाचे या करता आहेत की त्याच्याशिवाय तुम्ही ती व्हॅल्यू डिफाईन करू शकत नाही. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी बोललो की करंट हा 10 आहे. 10 काय? व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? दॅट इज द एम्पियर. हे तुम्हाला मेन्शन करावं लागते. तुम्ही जर नुसती 10 जर व्हॅल्यू लिहिली आणि पुढे जर युनिट टाकलं नाही आणि त्याच्या पूर्वी ती जर टर्मिनॉलॉजी जर तुम्ही डिफाईन केली नाही किंवा तो पॅरामीटर जर डिफाईन केलं नाही, तर एक्झॅक्टली या 10 ची व्हॅल्यू काय हे आपल्याला माहिती नसते. पण एखाद्या वेळेस आपण काय केलं, 10 आणि या ठिकाणी व्ही जर लिहिलं तरी सफिशियंट आहे. याचा अर्थ आहे की ही जी व्हॅल्यू आहे ती व्होल्टेज रिप्रेझेंट करते. काय रिप्रेझेंट करते? व्होल्टेज रिप्रेझेंट करते. मग पहिलं ॲब्रिव्हिएशन काय मित्रांनो? ए. ए डिनोट्स एम्पियर. आणि एम्पियर कशाचं युनिट आहे? यस, ऑब्वियसली एम्पियर इज द युनिट ऑफ करंट. आताच आपण बघितलेलं आहे व्ही फॉर व्होल्टेज. आता मित्रांनो, मला सांगा, आपल्या भारतामध्ये जी 3 फेज 4 लाईन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये 3 लाईन्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करतात आर, वाय, बी अँड 4th लाईन इज फॉर न्यूट्रल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सिंगल फेज मध्ये व्होल्टेज असते 220 or you can say that 230 volt. So these represent the single phase system. While 3 phase system मध्ये जनरली व्होल्टेज किती आहे तुमचं? 430 किंवा 440 वगैरे व्होल्टेज असते. अशा वेळेस तुम्ही that quantity should be represented by proper abbreviation, that is a voltage. त्याचप्रमाणे मित्रांनो, वॅट इज अ युनिट ऑफ पॉवर. वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं. आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन काय? डब्ल्यू. आपण म्हणतो ना की 1000 वॅटचं मला हीटर द्या किंवा 1500 वॅटचं मला हीटर द्या. त्याकरता तुम्हाला ते डिनोट करावं लागते त्या पर्टिक्युलर ॲब्रिव्हिएशनने. सो वॅट इज अ युनिट ऑफ पॉवर and that is denoted by abbreviation W. त्यानंतर पुढचं महत्वाचं जे ॲब्रिव्हिएशन आहे ते आहे HZ. म्हणजे कशासाठी आहे? यस, ॲब्सोल्युटली करेक्ट. दिस इज युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी. दिस इज युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी. तशाच पद्धतीने F इज फॉर द फॅराडे, फॉर द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर or value of capacitance. Value of capacitance. बरोबर ओळखलात आपण. H for Henry, that is the unit of yes inductance. आणि तुमच्या सगळ्यांचं आवडतं this is a symbol for ohms, for the resistance, for the resistance. मित्रांनो, याच बरोबर या सगळ्या डेफिनेशन सुद्धा तुम्हाला मी प्रिव्हियसली सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो. रेजिस्टन्स, दिस इज अ डिनोटेड लाईक दिस इज अ सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. हे सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचं. वेगवेगळ्या टाइपचे रेजिस्टन्स असतात, वेगवेगळ्या त्याच्या व्हॅल्यू असतात.
प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण प्रीफिक्स बघितलेले लाईक 1K और 1 मेगा ओहम या पद्धतीने तुम्हाला इंडिकेट करून दाखवावं लागते. आपण पहिल्याच व्हिडिओ मध्ये बघितलेलं होतं की यस डिनोटेड फॉर द यस एक्झॅक्टली फॉर द टाइम पॅरामीटर and these are the digital abbreviation. B denotes bytes and small b denotes beats. आपण म्हणतो ना की 1 TB ची आम्हाला मेमरी कार्ड असो किंवा एखादी हार्ड डिस्क वगैरे असो, सो 1 TB मीन्स 1 टेराबाइट. टेरा वगैरे जे कॅल्क्युलेशन आहेत आपण प्रिफिक्सेस मध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कोणताही पॅरामीटर डिफाइन करताना तुम्हाला हे त्याचे जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, कारण ॲब्रिव्हिएशन दिल्याशिवाय ती व्हॅल्यू तुमच्या लक्षात येणार नाही, ती व्हॅल्यू तुम्हाला कळणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे ॲब्रिव्हिएशन्स आणि युनिट्स हे सर्वात बेसिक गोष्ट आहे सर्व इंजिनियरसाठी, तो ITIचा असो, डिप्लोमाचा असो किंवा इंजिनिअरिंगचा असो. तर अशा पद्धतीने आज आपण कोणते कोणते ॲब्रिव्हिएशन बघितलेले आहेत. एम्पियर, व्होल्ट, वॅट, हर्ट्ज, फॅराडे, हेनरीज, ओम, सेकंद, बाईट अँड बीट. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.